इस्रायल, इराण, अमेरिकेमधल्या वाढत्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातल्या दैनंदिन जीवनावरही दिसू लागलाय। जागतिक स्तरावर विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीमुळे राज्यात व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्याचा फटका आता वृद्धाश्रम आणि लहान संस्थांना बसतोय। गॅस अभावी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। नाशिकच्या शिरसगाव या ठिकाणी सेंगऋषी वृद्धाश्रमात 35 वृद्ध निराधार, 5 निराधार लहान मुले आहेत। आश्रमाला 2 दिवसांपासून गॅस पुरवठा बंद झाल्याने या निराधारांच्या अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आश्रमाचे संचालकांनी चुलीवरती स्वयंपाक सुरू केलाय। मात्र या धुराचा त्रास होत असल्याने निराधारांना सांभाळणे आता कठीण होतंय। नमस्कार, मी विद्या अशोक सबनीस, राहणार पिंपळगाव लेप, तालुका येवला, जिल्हा नाशिक। मी जे सध्या 5 वर्षापासून इथे राहते आणि आमच्या सर आम्हाला खूप जीव लावतात। शिवाय जेवणाचा आमचा सध्या गॅस टंचाईमुळे जेवणाचा आमचा अत्यंत दुर्मिळ प्रश्न निर्माण झालेला, तरीही ते चुलीवर स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घालतात। पण सरकारला एवढी एकच विनंती आहे की आमच्या सरांना गॅस पुरवठा करावा, कारण आमच्या सरांना ही लाकडं आमच्याकरता लाकडं तोडायला गेले असताना पायाला जखम, खूप मोठी जखम झाली होती, शीर तुटली होती पायाची, पण तरी आम्हाला ते खाऊ घालतात।